हॅलो, नमस्कार. मी सुजाता तुमचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही बघू शकता इथे की कमिंग सून जो आहे पहिलेचे व्हिडिओ क्लिप्स आहेत, तुम्हाला अंदाजा लागलाच असेल त्याच्यावरून की इथे काय चाललं आहे. तर ऑफकोर्स इथे शिफ्टिंग चाललेलं आहे आणि ह्या रूमात जे आहेत आम्ही पाहायला आलो होतो आणि ह्या रूम आम्हाला खूप आवडल्या, त्यामुळे मग इथे शिफ्ट व्हायचं आम्ही ठरवलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता किचन पण चांगलं प्रशस्त आहे आणि जिथे म्हणजे पहिले रूम होती त्याचं आणि याचं अंतर खूप जवळ होतं, त्यामुळे पसारा टाकणं पण आम्हाला इतकं सोयीस्कर जाणार होतं. त्यामुळे आम्ही ठरवलं की रूम शिफ्ट करायची. आता रूम शिफ्ट करण्यासाठी इथे माझे मिस्टर म्हणजे त्यांचे विद्यार्थी वगैरे आले होते, त्यांनी पण होते. तर त्यांनी मला सगळं सामान आणून देत होते आणि मी एक एक करून लावत होते. पहिल्यांदा तर आम्हाला समजलंच नाही की कसं म्हणजे पसारा पॅक वगैरे करायचं. पण मग म्हणजे अचानक सडनली सगळ्या काही गोष्टी ठरल्यामुळे आम्हाला अंदाजा लागलाच नाही की एवढा पसारा कसा काय हलवायचा, कारण खूप पसारा आहे माझ्याजवळ. तर पण आम्ही असं ठरवलं की नाही, आता बदलायचं आहेच, तर मग का नाही, मग पटकन होऊन जाईल आणि आम्ही जोरातच कामाला लागलो. आता ह्या ज्या रूम आहेत, म्हणजे हे जे घर आहे हे नवीनच बांधकाम झालेलं आहे, त्याचं नेमकंच वास्तुशांती वगैरे झालं होतं. त्यामुळे रूममध्ये काही जास्त आवरायचं नव्हतंच, फक्त धूळ वगैरे झाली होती. ती सुरुवातीला मी इथे झाडून घेत आहे. फक्त झाडून घ्यायचं होतं आणि फरशीचा एक पोछा फक्त मारून घ्यायचा होता. बाकी रूम वगैरे चांगल्या होत्या, क्लीनच होत्या. त्यामुळे जास्त काही आम्हाला इथे एफर्ट्स लागणार नव्हते. आणि सरांसोबत जे काही म्हणजे त्यांचे विद्यार्थी होते, त्यांना सकाळीच यांनी फोन केला होता की आज तुम्हाला इकडे यायचं आहे, कारण की रूममधला जो काही सामान आहे आपल्याला ते शिफ्ट करायचं आहे. म्हटल्याच्यानंतर ते हो बोलले आणि त्यांच्या वेळेनुसार ते आले होते. आणि खरं सांगते, एवढा सगळा पसारा जरी आम्हाला म्हणजे शिफ्ट करायचा होता, तरी पण त्यातलं मला काहीही काम करावं लागलं नाही, कारण की सगळा पसारा जे काही मुलं होते, सरांचे विद्यार्थी होते, त्यांनीच इकडे टाकला पसारा. त्यामुळे मला फार अवघड गेलंच नाही. फक्त घर एकदाचं क्लीन करून घ्यायचं होतं, झाडू मारून घ्यायचा होता. जी काही धूळ वगैरे खिडक्यांमध्ये वगैरे साचली होती, ती साचलेली धूळ फक्त झाडून घ्यायची होती. आणि तुम्ही बघू शकता की इथे जे आहे ते आम्ही थोडा थोडा पसारा आणला होता. फक्त सकाळी 1 कप चहा घेतला होता आम्ही आणि चहा घेतल्याच्या नंतरच या कामाला लागलो होतो. आणि पिल्लू शाळेत गेला होता, म्हणजे पिल्लूला तर या गोष्टीची कल्पनाही नव्हती की आम्ही आज रूम शिफ्ट करणार आहोत. फक्त त्याला चाललं होतं की घरामध्ये शिफ्ट करायचं आणि मग त्याला काही अंदाजा नव्हता. तो शाळेत गेला आणि त्यामुळे मग मी आणि म्हणजे जे पिल्लूचे पप्पा आहे, आम्ही दोघं पण फ्री होतो आणि आम्हाला काम आवरणार होतं. म्हणजे कसं, लेकरं असले की थोडं मध्ये मध्ये करतात, मग ते पण उचलायला जातात, काहीतरी काहीतरी करणार, हे होतं. मग आम्ही असं ठरवलं की पिल्लू ज्या दिवशी शाळेत जाईल ना, त्या दिवशीच शिफ्ट करायचं होतं. तर आता बराच सामान आणून झालं होतं. किचन ओटा पण मी धुवून घेतला होता आणि त्यानंतर ना इथे गॅस सिलेंडर पण आणून घेतलं, गॅस शेगडी आणून घेतली, कारण आता इकडे स्वयंपाक करायचं ठरलं होतं. मग तिथं म्हणजे पसारा सगळा काढल्याच्यानंतर काहीच भेटणार नव्हतं. त्यामुळे मग गॅस शेगडी वगैरे पण आणून घेतली आणि यांना मी सांगितलं की तुम्ही गॅस शेगडी लावून द्या. आता सकाळचे 11-12 वाजले असतील, 12-12:30 वाजले असतील. आणि त्यानंतर एक छोटासा ब्रेक म्हणून आम्ही इथे चहा बनवायचं ठरवलं. तर यांनी मला दूध पण आणून दिलं होतं बाहेरून आणि दूध आणून दिल्याच्यानंतर मग सगळ्यांसाठी चहा ठेवला होता. पण अजून तरी सामान तिकडे होतं, त्यामुळे मला काही पकड वगैरे भेटतच नव्हती. म्हणून तुम्ही बघू शकता की एका स्कार्फच्या साहाय्याने मी इथे सगळं काही जे कप वगैरे ठेवले होते आणि ते पातेले आहे ना, ते मी उचललं, कारण की ते खूप पोळत होतं मला. तरी पण पकड वगैरे त्या रूमवर होत्या आणि मग त्याच्यासाठी मग मला स्कार्फनंच पकडून ते हे करावं लागलं, चहा वगैरे ओतावं लागला. आणि म्हणजे सगळे कप सगळंच असं इकडे नव्हतं. मग काही जणांना कपामध्ये द्यावं लागला, तर काही जणांना ग्लासामध्ये चहा द्यावा लागला. आणि तुम्ही बघू शकता की आता डबे वगैरे पण आणून झाले होते आणि नेमकेच मी डबे वगैरे घासले होते, त्याच्यामुळे माझे डबे वगैरे काही घाण झाले नव्हते. फक्त तसंच आणून ते इथे लावायचं होतं आणि मी 1 बाय 1 करून ते सगळं व्यवस्थित पुसून, फक्त जे आता आणताना थोडंसं घाण झालं ते फक्त पुसून मला इथे लावायचं होतं. आणि ते लावल्याच्या नंतर म्हटलं पहिल्यांदा सगळेजण चला ब्रेक करून घेऊ, चहाची गरज होती आणि थंडीचे दिवस असल्यामुळं चहा पिणं पण खूप हे होतं, गरजच होती त्या गोष्टीची. आणि माइंड पण फ्रेश होते, म्हणून मग मी इथे सगळ्यांसाठी चहा ठेवला आणि सगळ्यांना 1 बाय 1 करून चहा नेत होतो आम्ही. तोपर्यंत आहे ना, म्हणजे पिल्लू पण शाळेतून आला होता आणि मग सोबत खारी पण आणली होती. ज्यांना खारी खायची त्यांनी खारी खा, ज्यांना बिस्किट खायचं वगैरे त्यांच्यासाठी बिस्किट खा, असं म्हणून सरांनी ते सगळं आणून दिलं होतं. त्याच्यामुळे आम्ही आता म्हणजे दुसऱ्या रूममध्ये इथे बसलो सगळेजण आणि मस्त गप्पा टप्पा करत इथे चहाचा ब्रेक आमचा चालला होता. कुणाला चहा कमी, कुणाला जास्त चहा, हे चाललं होतं. मग सगळ्यांना व्यवस्थित वाढण्याचं काम मात्र संभानी इथं चांगलं
चोखपणे केलेला आहे. विठ्ठल पण आहे, जो म्हणजे मरून कलरचा शर्ट घातलेला आहे तो आहे विठ्ठल, येलो कलरचा शर्ट घातलेला आहे तो आहे संबा. आणि अजून आमच्यासोबत बरेच काय होते, आम्ही दुसरे 2 मुलं होते, त्यांच्यासोबत आम्ही चहा पाणी वगैरे ब्रेक केला. आणि ब्रेक केल्याच्या नंतर आता येतो वेळ ते कपडे आणण्याचे, म्हणजे कपड्यांचे वगैरे बॅग पण आम्ही आणत होतो. आणि सर मला इथं यांनी मला विचारत होते पिलूचे पप्पा की कोणतं सामान कुठं कुठं लावायचं आहे. मग मी ते सांगत होते त्यांना आणि इकडे तिकडं करत होते. आता शेवटी सामान वगैरे सगळं बसून झालं होतं. भांड्याचे रॅक वगैरे आणले ते पण घासून घेतले होते, फॅन वगैरे आणले ते पण घासून घेऊन इथं सगळं व्यवस्थित लावलं होतं. आता फक्त लागणारी भांडे सायंकाळच्या स्वयंपाकासाठी जे लागत होती ती भांडे मला इथे घासून घ्यायची होती. अर्धवट भांडे तर मी तिकडं घासलेच होते, पण थोडेसे भांडे होते घासायचे ते पण मी इथे घासून घेतले, कारण आता सायंकाळचा स्वयंपाक वगैरे पण बनवायचा होता, त्याच्यासाठी मला भांडे लागणार होते. म्हणून पहिल्यांदा किचन ओटा तर मी धुतलाच होता. आणलेलं सामान सगळं आता लावलं चांगल्या प्रकारे. आणि त्यानंतर आता ही भांडे मला फक्त घासून घ्यायची होती, ते भांडे मी घासून घेत होते. आणि सायंकाळचा स्वयंपाक बनवायचा होता, त्यामुळे पण मी खरं सांगते एवढं शिफ्टिंग केले पण माझ्यापर्यंत ते काहीही आलं नाही. आणि आम्हाला खरं सांगते शिफ्टिंग करताना यावेळेस काहीही अवघड गेलेलं नाही आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा, जेणेकरून मला एक म्हणतात ना प्रोत्साहन येईल. आणि मी पण असे नवीन नवीन ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत राहील. तर हा शिफ्टिंगचा व्हिडिओ होता. याच्यानंतर पण अजून व्हिडिओ येतच राहतील. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथं चांगलं माझे भांडे वगैरे आवरून झालं होतं. आणि आता फक्त भांडे धुवायचे राहिले होते. आता पिल्लू पण ट्युशनला निघून गेला होता. आणि जे काही विद्यार्थी आले होते ते पण घरी गेले होते त्यांच्याकडे, कारण सायंकाळचं जेवण दुपारचं जेवण वगैरे पण आम्ही केलं होतं. पण सगळ्याच काही गोष्टी माझ्याने शूट करणं नाही झाल्या या शिफ्टिंगच्या गडबडीमध्ये. तर अशा प्रकारे आमची शिफ्टिंग झाली. म्हणजे शिफ्टिंगला जवळपास 2 दिवस लागले, पण मला पहिल्याच दिवशीचं शूट करता आलं, दुसऱ्या दिवशीचं काही शूट करता आलं नाही. बाकीचं जो म्हणजे मोठं मोठं सामान आहे, जसं की कपाट, फ्रीज वगैरे हे जे आहे, पलंग आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी शिफ्ट करण्यासाठी माझ्या मामाचा मुलगा आणि माझा भाऊ वगैरे गावाकडून आले होते. त्यामुळे काय माहिती यावेळी शिफ्ट करताना अजिबात काही वाटलंच नाही की आम्ही शिफ्टिंग केली म्हणून. खूप रिलॅक्स वाटत होतं, खूप रिलॅक्स फील होत होतं. आणि आता माझं सगळं आवरून झाल्यानंतर तर एवढं छान वाटत होतं. आणि इथे जे आहे ते वातावरण पण खूप छान आहे, शांतता आहे. आणि आल्याच्या नंतर या रूममध्ये, या घरामध्ये एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं की असं वाटत होतं की डोक्यावरचं बर्डन गेलं आणि किती सारं तरी ओझं हलकं झालं असं मला वाटत होतं. सो हे वाटणं फार महत्त्वाचं आहे, कारण की आजूबाजूला जे लोक असतात ते फार असे त्रासदायक असले किंवा मग म्हणतात ना असं की आपल्यावर असं काय चालले काय नाही सतत पाहत राहणारे अशा लोकांपासून मला त्रास होतो. आणि मला असं निवांत राहायला आवडते. सो ऑफकोर्स मला ही रूम खूप आवडली होती. आणि घर पण आवडलं होतं, की म्हणजे कुठल्याच गोष्टीचा इथे त्रास नव्हता. सो माझं हे काम इथे सगळं झालं होतं, किचन वगैरे सगळं आवरून झालं होतं. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.